कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 9. त्याच्या वेदीसमोर किकराच्या खांबांना दोरखंडांनी आवळलेल्या कुंपणात लाल मातीचा प्रशस्त आखाडा होता. त्यात मधोमधच एक वेलबुट्टीच्या तलम अस्तरणावर पुष्पमालांनी मंडित धनुष्य होतं. कंसाचं अमात्य विमृथू आमच्या जवळ आला. तो आदेश देतच कडाडला, चला, धनुर्विद्येचे कौशल्य दाखवा आता. मी व बलरामदादा दंड थोपटत आखाड्यात उतरलो. दादा भोळा होता. जवळ जाऊन तो यागासाठी मांडलेलं धनुष्य खरोखर निरखू लागला. मी मात्र त्याच्या शेजारी जाऊन चौफेर दृष्टी फिरवत सावधचित्त उभाच राहिलो. मला माहीत होतं धनुर्याग ही फसवी चाल होती. इतक्यात कुठून तरी दंड थोपटल्याचे आवाज उठलेच. पाठोपाठ कासा कसलेले 2 केवढे तरी धिप्पाड व पिळदार राजमल्ल आखाड्यात उतरलेही. त्यातील एक होता चाणूर, दुसरा होता मुष्टिक. त्यांनी पुन्हा दणादण शड्डू ठोकले. मथुराधिपती अजिंक्य मल्लवीर कंस महाराज जयतू जयतू अशा दोन्ही हात उंचावून नाचतच आरोळ्या ठोकल्या. त्यांच्या नुसत्या दर्शनानं सर्वत्र भेदक भयंका पसरली. आता दादाही सावरला होता. त्यातील चाणूरानं मध्ये ठेवलेले अस्तरण धनुष्यासह सरळ उचलले. माझ्याकडे कितीतरी तिरस्कारानं बघत केवढं तरी विक्राळ हसत त्याने ते आखाड्याबाहेर चक्क फेकूनही दिलं. आमच्या अंगावर मुठमुठ माती उधळत चाणूर मला भिडला आणि मुष्टिक दादाला लगडला. योजनापूर्वक मंडपात पेरलेले न दिसतीलसे मांडलेले भव्य राजनगारे आता एकदम धडधडू लागले. भयकातर कल्लोळच कल्लोळ कोंदला. चाणूरानं कानशिलाजवळ दिलेल्या पहिल्याच तडाक्यात माझ्या डोळ्यांसमोर ठिणग्या उडाल्या. कानात केली नंदकाकांचा मल्लवेद त्यांच्या सर्व रुचांसह क्षणात फिरून गेला. शब्द घुमले. असा दशरंगी तडाका तू प्रतिस्पर्ध्याला जेव्हा देशील तेव्हाच तू खरा मल्लवीर होशील. क्षणार्धातच फुलत्या निखाऱ्यांवरील लाह्यांसारखे माझे रक्तकण फुलून आले, उधळले. आता मला समोरचा मल्लही मघाच्या हत्तीसारखाच दिसू लागला, एका क्षुल्लक ढिगासारखा. एक अपार तेजाचं वलय माझ्या अंगभर क्षणात फिरून गेलं. समोरच्या मल्लाला समजेना मी समोर आहे. पाठीशी की डाव्या हाताला, कानशिलावर थपडा देतोय की पाठीत गुद्दे घालतोय. एवढ्याशा पहारीनं केवढा तरी पाषाण क्षणात उलटून लावावा. तसे कधी आकडीचे, कधी पिछाडीचे, कधी छटी टांगेचे डाव टाकून मी त्याला झाप आदळत घायाळ करून टाकलं. शेवटी तो जमिनीवर पालथा पडला असताना त्याच्या पुष्ट मानेवर गुडघा ठेवून त्याचा खरपूस रगडा काढला. प्रतिस्पर्धी धापावला. तसा मी ठेवणीतला बाहुकंटक बाहेर काढला. त्याचा प्राणांतिक चाप मी दातोट खात त्याच्या कंठावर आवळला. जीभ बाहेर काढून डोळे गरगर फिरवत रक्त ओकून टाचा घासत चाण सुटण्यासाठी प्राणांतिक धडपडू लागला. मी त्याला तशी संधी देणारच नव्हतो. हा मल्लविद्येतील प्राणघातक अंतिम डावपेच होता. बाहुकंटक म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या कंठाभोवती करकरचून आवरलेला प्रत्यक्ष मृत्यूचा काटेरी चापच. तो धडपडेल तसा बाहुकंटकाचा चाप त्याच्या कंठाभोवती मी अधिकच घट्ट आवळत चाललो. तसा टाचा घासून कंसाचा धिप्पाड मल्ल चाणूर मान टाकून गतप्राण झाला. तिकडे दादांनीही मुष्टिकाला तसाच प्राणदंड दिला होता. हर्ष प्रफुल्लित झालेले मथुराकर यादव हवेत उत्तरित पागोटी फेकत कृष्ण बलराम जयतू जयतू असे अखंड गरजत आखाड्यात घुसले. तसा राजवेदीजवळ संतापाने थैथयाट करणारा कंस केवढा तरी मोठ्याने कडाडला. बघता काय, अमात्य, सेनापती, अनाधृष्टी, तोषकाला, कुटाला सोडा त्या गवळटांवर, शल कौशला धाडा त्यांच्यावर. त्याचा बंधू सुनामा त्याला धीर देत मध्येच म्हणाला, मी घेतो समाचार त्या थोरल्या गवळ्याचा. क्षणातच एकीकडून तोषलं कूट मला आणि दुसरीकडून सुनामा, शल आणि कौशल दादाला भेटण्यासाठी आखाड्यात उतरलेही. शस्त्रधारी सेवकांनी मथुराकरांना बाहेर हकललं.
दणादण शड्डू ठोकत आता मल्लांनी प्रकार कसा थरकावून सोडला. क्षणात ते आम्हाला भिडलेच. राजसेवकांनी चाणूर आणि मुष्टिक यांचे मृतदेह उचलून आखाड्याबाहेर केव्हाच नेले होते. आम्हालाही श्वास घ्यायला उसंत न देता नव्या कसाचे पुन्हा 2 धिप्पाड शत्रुमल्ल एकदम आम्हावर कोसळले. मला तोषलक आणि कूट, दादाला सुनामा आणि शल कौशल एकदमच भिडले. तोषलक व कूट या धिप्पाड मल्लांसमोर मी म्हणजे गोवर्धनाच्या जोड शिखरांसमोर एक नगण्य टेकडी होतो. दादाला भिडलेला सुनामा हा तर कंसाचा प्रिय राजमल्ल बंधूच होता. त्याला दुहाती जोड होती शल कौशलांची. आम्हा दोघांनाही मात्र समोरच्याचं मोठेपण आणि संख्या कसली ती जाणवतच नव्हती. आम्ही मानवी देह नव्हतोच झालो होतो गगनस्पर्शी चैतन्य ज्योती. आता तोषलक कुटाशी माझं मस्तक आळीपाळीनं भिडलं. प्रथेची लाल माती देताच त्यांच्या भरगच्च पुष्ट मानांना माझ्या पंजाच्या वज्रपिळका आलटून पालटून पडू लागला. कितीतरी चपळाईनं, अमाप गतीनं. दादाही तसाच त्या तिघांशी एकट्यानं निकराने झुंजू लागला. डोळ्यात प्राण आणून आमच्या प्रत्येक बारीकसारीक हालचालींकडे एकटक बघत होता. तो एकमेव जीव, राजवेदीवरचा यादवांचा मदोन्मत्त राजा, माझा मामा, अरे राव कंस. मी आणि दादा आता घामाने निथळलो तरी आमच्या चमकदार हालचालीत लवभरीत त्रुटी आली नव्हती. घामाच्या निसरडेपणाचाही प्रतिस्पर्ध्यांना सटासट चौकवून तोंड घशी पाडण्यासाठी आम्ही कुशल लाभ उठवू लागलो. एवढे मोठे धिप्पाड तोषलक व सुनामा आणि त्यांचे साथीदार हल भरल्या चपळ चकव्यांमुळे मात्र धडाधड कोसळले. ते बघून आनंदाच्या उकळ्या फुटणारे यादव, घे त्या नराधामाला, मांडीखाली घाल, सोडू नको, असे उत्स्फूर्तपणे गरजू लागले. आमची अंतिम अटीतटीची झटापट चांगली घटकाभर घुमली. शेवटी मी तोषलक व कुटाला आणि दादाला, सुनाम्याला व शैल कौशलला मल्लवेदाची, निर्वाणीची, बाहुकंटकाची मात्रा भिडवली. एक करक 5ही जणांना आम्ही निपटलं. आता मात्र धनुर्यागाचा मंडप उडून जाईल अशा यादवांच्या कंठाकंठातून निघालेल्या विजयन्मादाच्या गगनभेदी अखंड घोषणा तडतडू लागल्यात. कृष्ण राम जयतू जयतू, रामकृष्ण जयतू जयतू, जयतू जयतू. कोणीतरी त्यात उत्तेजक घोषणा सोडून दिली. नराधम अन्यायी कंसाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. एव्हाना आखाड्याच्या लक्कड कोटावरून मी तडक उडीच घेतली. शूरसेन राजाच्या सर्वाधिकारी राजा म्हणून घेणाऱ्या बलदर्पी मदोन्मत्त कंसाच्या थेट अन्यायी राजवेदीसमोर ताठ उभा ठाकलो. राजवेदीसमोर थरथरत असलेल्या केवढ्या तरी उंच धिप्पाड अशा माझ्या कंस मामाला माझे पापछेदक, खलदाहक, असत्यभेदक डोळे थेट भिडले. या डोळ्यांनी जाणलं, त्या डोळ्यांनाड काय लपलं आहे ते. त्या डोळ्यांना समजून चुकलं कसला क्षण अवतरलाय ते. तो थरथरत होता. आता मात्र संतापानं मुळीच नव्हे तर प्राणभयानं. हाच तो क्षण होता, अन्यायाला समूळ निखंदण्याचा. हाच तो क्षण होता, कोंदवलेल्या, दबलेल्या असंख्य जीवांना मुक्त श्वास देण्याचा. एक गगनदत्ता आणि मलाच पूर्णतः अभिनव असा माझा जीवघोष मला स्पष्ट ऐकू येऊ लागला. कृष्णा, हो पुढं, सरसाव. तुझा जन्मच यासाठी झाला आहे, अन्यायाला पायांखाली चिरडण्यासाठी, गुदमरलेल्या न्यायाला खांद्यावर घेण्यासाठी. लक्षात ठेव, वाढ व विकास ही आणि हीच जीवनाची लक्षणं आहेत. उखडून टाक समूळ हा त्या जीवनगंगेच्या विकसनशील तुंबा. रक्ताची नाती मुळीच ध्यानी घेऊन चालणार नाही या क्षणी तुला. जीवाजीवांची आकाशनाती, त्यांच्याशी जन्मानं आलेलं कर्तव्य कधीच विसरून चालणार नाही तुला. तू कुणाचा भाचा नाहीस, तू कुणाचा मामा नाही, कंसाचा तर तू कुणीच नाहीस. अधर्माचं निखंदन आणि सत्यधर्माचे उत्थान हे आणि हेच तुझं जीवितकार्य आहे. राजवेदीसमोर यदुवंशाचे शूरसेन, राज्याचे घोर असत्य, मूर्तिमंद धिप्पाड पाप प्राणभयाने थरथरत उभं होतं. प्रचंड आत्मविश्वासानं मन अमोघ आकाशी सामर्थ्याने भरलेला पाठकणा घेऊन मी समोरच्या राजवेदीवरच्या पायंड्या झपाझप मागे टाकल्या. एका झेपेत थेट कंसालाच भिडलो. डोळे कितीतरी मोठे विस्पारून तो माझ्याकडे भेदरून नुसता बघतच राहिला. गलितगात्र, निष्प्रभ, हतभर. क्षणात त्याच्या
हाताला मी एक वीज झटका देताच तो पायदंडांवरून गडगडत समोरच्या वेलबुट्टीच्या पायबंदीवर उतारणा कोसळला. त्याचा तो उन्मत्त सोनेरी मुकुट घरंगळत ठणठणत कुठंतरी फेकला गेला. त्याचे दाट केश अस्ताव्यस्त विस्कटले. माझ्या 6 नवजात बंधूंना मस्तकाहून उंच उचलून शिळेवर आपटणारे त्यांचे निर्दय, निर्मम, बलशाली केशाळ बाहू आज असे निर्बल का झाले? कारण स्पष्ट होतं. बलशाली पापही जेव्हा मृत्यूच्या दारात उभं राहतं तेव्हा ते असंच निर्बल होतं. आपोआपच निसत्व होतं ते. राजवेदीवरच्या पायदंडीवरून पुन्हा विजेची झेप घेऊन मी त्यांच्या उन्मत्त पुष्ट वक्षावर आरूढ झालो. चित्त्यानं कुवलया पिडाच्या धान्याचं गंडस्थळ गाठलं. त्याचे दाट राठ केश डाव्या मुठीत घट्ट पकडले. त्यांची मदोन्मत्त मान वर उचलून मी ती पायदंडीवर 7-8 वेळा धडाधड आदळली. पाठोपाठ उजवा चंदेरी कडेधारी वज्रमुठीचा केवढा तरी जोरदार भक्कम प्रहार त्याच्या उन्मत्त वक्षावर घे यादवांच्या कुलघातक्या म्हणत डोळे विस्फारत उतरवला. मग हीच क्रिया अखंड सुरू झाली. डाव्या मुठीत त्याचे गर्वोन्मत्त मस्तक, त्यांची राठ केशाळ पकडत धडाधड आदळण्याची पाठोपाठ कडेधारी उजव्या हाताच्या वज्रमुष्टीचे बळकट प्रहारांमागून प्रहार त्या गर्वोद्गत वक्षावर उतरवण्याची प्रत्येक प्रहाराबरोबर माझ्या तोंडून आपोआपच बोल निघू लागले. हा पहिल्या बंधूच्या वधाचा जय इडामाता, हा दुसऱ्या बंधूच्या वधाचा जय इडामाता, हा तिसऱ्या जय देवकी माता, हा माझ्या मातेच्या निर्घुण छळवादाचा, हा पित्याच्या घनघोर अवमानाचा, हा तू यादव कुळातील मथुरेतून देशोधडीस धाडलीस त्याचा जय जय इडामय्या. प्रहरांवर प्रहर, बळकट वज्रमुष्टीच्या प्रहार गणिक वर उफाळणाऱ्या अन्यायी रक्ताचं कारंज, त्यात चिंप भिजणारं माझं पितांबर, विदीर्ण उद्ध्वस्त होणारे उन्मत्त असहाय्य वक्ष, भोवतीचे विजयोन्मादक वेडावून गेलेले 18 कुलीन मथुराकर, यादवच यादव, हा पहिला हा दुसरा असं म्हणत माझ्या जागी तेच जसे काही कंसाच्या उरावर बसलेत असे हवेत आवेशी प्रहार करीत प्रहोत्सनापर लयीत गरजू लागले. जसा मी नव्हेच, तेच मथुरेच्या अन्यायी राजाच्या उरावर बसून त्याचा वध करीत होते. कंस थडाथड टाचा झाडून तळमळत मला वक्षावरून दूर फेकण्याचा टोकाट यत्न करीत होता. माझी पकड घट्ट होती, मगरीसारखी. मुठीत आणि भुजेत अवर्णनीय महान सामर्थ्य उतरलेलं. कपाळ घामाने डबडबलेला कंस जाड भोवया कशातरी वाकड्या तिकड्या आक्रसत, रक्त ओकत, टाचा घासून गुरगुरत कणहणत एकदाचा शांत झाला. मथुरेत गेली अनेक वर्ष रुंरावत गरजणारे अन्यायी क्रूर भयाण राजवादळ शांत झालं. प्रथम भेदरलेलं, नंतर अनावर क्रोधानं माझ्याच रोखाने धावून येणारं कंक आणि न्यग्रोध असे त्यांचे 8 बंधू दादाने आडवं होतं आपल्या अंगावर घेतलं. खवळलेल्या यादवांच्या सहाय्याने त्यांनाही बंदिवान केलं. कंस आणि त्याचे सल्लागार यांनी बुद्धिकौशल्याने आखलेला धनुर्यागाचा समारोह संपला. विजयानं आणि प्रेमाने उचंबळणाऱ्या यादवांनी आनंदातिरेकाने मला आणि दादाला उचलून खांद्यावरच घेतलं. कंठ मोकळी सोडत, हातवारे करत त्यांनी गगनपार अनावर ललकाऱ्या घुमवल्या. यादवराज कृष्ण, बलराम, जय तू आनंदाने गरजत त्यांनी आम्हाला राजवेदीजवळ नेऊन उभं केलं. मी दोन्ही हात उंचावून यादवांना उद्देशून म्हणालो, मथुरेच्या माझ्या प्रिय यादव बांधव हो, शांत व्हा. गेले जवळजवळ 3 घटिका चाललेल्या घोषणा, आरोळ्या, घोषयज्ञ क्षणार्धात शांत झाला. या क्षणाला मला तीव्रपणे सखोल जाणीव झाली की आपल्या कंठात एक आकाशदत्त प्राणवाचा अधिकार सांगणारा अजोड स्वर सुप्तपणे पहुडलेला आहे. तो प्रकटताच शेकडो हजारोंना क्षणातच स्तब्धपणे ऐकणं भाग पडतं. मला माझा जीवनसूर गवसला. राजवेदीजवळ दादाच्या उजव्या हाताशी राहून चौफेर दृष्टी फेकत मी संतपणे म्हणालो, आजपासून मथुरा कंसमुक्त झाली आहे, स्वतंत्र झाली आहे, निजतंत्र झाली आहे. शूरसेन राजा मुक्त झालंय. तुम्हा सर्वांचं पाठबळ लावलं तर आणखीन बरंचसं काही मुक्त होणार आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने असाच माझ्या मातापित्यांच्या वाड्यात जाऊन प्रथम त्यांना त्यांच्या वर्षानुवर्षाच्या बंदिवासातून मी मुक्त करणार आहे. कारागृहात जाऊन आपल्या उग्रसेन महाराजांची आणि पद्मावती महाराणींचीही सुटका करणार आहे.
नगरजन हो, ठाम विश्वास बाळगा. मथुरेच्या या राजसिंहासनावर आपले उग्रसेन महाराज पुन्हा आरूढ होतील. इथले अमात्य जे कोणी असतील त्यांनी सत्वर माझ्यासमोर यावं. माझ्या निर्धारी बोलांनी भोवतीच्या यादवांत कुजबूज माजली. सर्वांनी वाट करून देत एक मध्यवयस्क, गोल चर्येच्या, तरतरीत नाकाच्या, दाढीधारी, भरगच्च शरीरयष्टीच्या गवाळ यादव श्रेष्ठाला पुढं केले. हात जोडून भयानं थरथरतच ते माझ्यासमोर आले. कंसराजाला त्याच्या कारभारात सहकार्य केल्यामुळे मी त्यांना प्राणदंडाचीच शिक्षा करणार या आशंकेने ते भयकातर झाले होते. नाव काय तुमचं? मी त्यांना विचारलं. विपृथू. ते भेद्रक त्रोटक पुटपुटले. घाबरू नका अमात्य, मी तुम्हाला कसलीही शिक्षा करणार नाही. शांत असा. तुमचा कसलाच दोष नाही. तुम्ही केवळ आज्ञापालक, राज्यपोषक आहात. अमात्यानं सदैव असंच असायला हवं. या क्षणापासून नीट ध्यानी घ्या. इथले कंसराज्य संपुष्टात आलं आहे. लवकरच उग्रसेन महाराजांचं, यादव नायकांचं लोककल्याणी राज्य सुरू होईल. त्यासाठी त्यांच्या शास्त्रयुक्त राज्याभिषेकाची व्यवस्था करा. भेदरलेले विपृथू माझ्या अकल्पित अभयाचं अवसान घेत सावरले. म्हणाले, जशी यादव श्रेष्ठांची आज्ञा. आपण मला अभय देऊन जीवदान केलं हे मी कधीच विसरणार नाही. आणखीन काही आदेश असल्यास व्हावेत. अमात्य. भयानं परिवारांसह परागंदा झालेल्या वृष्णी, अंधक, भोज, दाशाहर्य, कुकर, सात्वत अशा 18ही यादव कुलातील पौर आणि जनपदजनांना सन्मानपूर्वक पुन्हा सत्वर मथुरेत पाचारण करा. त्यांचा पुनर्वसन करा. कंसानं बलात् अपहरण केलेली त्यांची संपत्ती आणि भूक्षेत्र काटेकोर सूची करून ज्याची त्याची त्याला परत करा. जशी आर्याज्ञा. अमात्य उत्तरले. विपृथू, यापुढे मला तुमचं ठायी खूपच सहकार्य लागणार आहे. आजच पुरोहितांना सांगून आजच्या इथल्या धनुर्यागात वाया गेलेल्या बाणांचं, तोशलक, मुष्टिक, सुनामा, कूट, चाणूर या सर्वांचं विधिपूर्वक दहन करा. आणि हो, त्यांच्याच शेजारी राजगड कुवलया पीडालाही सवित अग्निदाह द्या. यमुनेकाठी सर्पणासह कंसाचं राजविधीपूर्वक चंदन काष्ठचित्तेत यथासांग दहन करा. मरणांतांनी वैराणी. हे आपलं पुरातन ब्रीद आहे. इथल्या सेनापतींचं नाव मला सांगा. त्यांना सत्वर पाचारण करा. आज्ञा आर्यांची. यादव सेनापती आहेत अनाधृष्टी. ते आपले काकाच आहेत म्हणत अमात्याने अनाधृष्टींना हातसंकेताने राजवेदीकडे बोलावून घेतलं. पुष्ट, वृषस्कंदी, धिप्पाड, सावळे, उभटचर्येचे, अंगी लोहकवच धारण केलेले, दाढीधारी, तरतरीत नाकाचे, निर्भय अनाधृष्टी समोर आले. मी त्यांना विचारलं, काय म्हणावं तुम्हाला मी? अनाधृष्टी काका का सेनापती? सर्य यादव, यादवश्रेष्ठ असंच म्हणतात. आर्यांनीही तसंच म्हटलेलं आवडेल आम्हाला. सेनापती निर्भयपणे उत्तरले. काम मोठं आहे, धैर्याचं तसेच कौशल्याचंही. यादवश्रेष्ठ सेनापती, तुम्ही कंसपत्नी, आमच्या मामी अस्तिदेवी व प्राप्तिदेवी यांना सशस्त्र अश्वसादांच्या सोबतीनं स्वतः त्यांच्या माहेरी मगध देशात राजधानी गिरिवज्राला सुखरूप पोचवून यायचं आहे. विधिकार्य उरकताच निघा. पतीने निर्माण केलेल्या शत्रूंच्या गराड्यात त्या इथं सुरक्षित राहू शकत नाहीत. आता मी क्षणभरही थांबू शकत नव्हतो. कंसाचा धनुर्याग म्हणजे धनुर्यज्ञ संपला होता. माझा जीवनयज्ञ या क्षणापासूनच सुरू होत होता. त्यात कसलीही त्रुटी पडता कामा नव्हती. चल, आपल्या मातापित्यांना मुक्त करून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे म्हणत मी बलरामदादाचा हात प्रेमाने हाती घेतला. कंसाला निपटून धनुर्यागाच्या प्रकारातून आम्ही चाललो आमच्या मातापित्यांच्या राहत्या वाड्याकडे, आमच्या जन्मस्थानाकडे. मी आणि दादांनं काही आज्ञा केली नाही तरी विपृथी, अनाधृष्टी, सात्यकी, अक्रूर, कृतवर्मा, देवभाग, विकद्रू, आहूप, प्रभंजन असे कितीतरी प्रमुख यादव आमच्या मागून आपोआप चालू लागले. ती वास्तू आली जिथे माझा जन्म झाला होता. इथले सर्व पहारेकरी आणि सेवक सेविका कंसाच्या पतनाची वार्ता ऐकताच केव्हाच कुठे पसार झाले होते. त्या भव्य वाड्यात आता चिठपाखरूही नव्हते. ज्या कक्षात आमचे मातापिता होते तिथे आम्ही आलो. लोहद्वाराला भलं मोठं लोहटाळं लटकत होतं. लोखंडी गजाआड आमचे थकलेले, डोळ्यात प्राण एकटवलेले वाकूळ मातापिता होते. कोणीतरी यादवानं पुढं होत गदेच्या एका प्रहारातच आमचं मर्मबंधाचं नातं कोडणारं ते टाळं तोडलं.
मधलं लाकूड लोखंडाचं भव्य द्वार करकरत संपूर्ण उघडलं. कितीतरी दिवसांनी, वर्षांनी, युगानंतर मी व बलरामदादा तिला आमच्या मातेला रुद्ध कंठाने जाऊन भेटलो. दोघांनी एकदम कवेत बिलगत घेत कितीतरी वेळा उभ्या देही नुसतीच गदगदत हमसत थरथरत राहिली. आमची माता, देवकी माता, दाढीधारी वासुदेव बाबाही आम्हाला उरी भेटताना असेच हमसले. कारागृहाच्या त्या अवसरीने इतकी माणसं आज पहिल्यांदा बघितली, जसं काही आज पहिल्यानं तेही मुक्त झालं. आता वसुदेव बाबा, देवकी माता यांच्यासह आम्ही पाठीशी निवडक यादवांचा मेळ घेत उग्रसेन महाराजांच्या मुक्ततेसाठी प्रमुख कारागृहाकडे गेलो. जेव्हा आम्ही मथुरेच्या कारागृहात जाऊन यादवांच्या वृद्ध महाराजांच्या, उग्रसेनांच्या व महाराणी पद्मावती देवींच्या पायातल्या लोखंडी शृंखला सैनिकांकरवी तोडल्या, तेव्हा ते वृद्ध जोडपं घळाघळा रडलं. अंधाऱ्या कोठडीत असल्यानं आम्हाला व सोबतच्या यादवांना कोनाड्यातील टेंब्याच्या अंधुक प्रकाशात त्यांचे अश्रू नीट दिसूनही आले नाहीत. मथुराकर प्रजा निर्दयी, अत्याचारी, अरेराव राजा कंसाच्या जाचातून सुटल्याने जेवढी संतोषली, त्याहून कित्येक वर्ष बंदिवान झाल्यामुळे न दिसलेल्या महाराज उग्रसेन व राजमाता पद्मावती देवींनी त्यांच्या दर्शनानं आनंदली. माझ्या कृष्णगीता या जीवनकथेतील पहिलं पर्व संपलं होतं, कंस पर्व. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. थँक्यू. धन्यवाद.